धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीवखानी परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशूंचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपी नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीवखानी नमो ज्ञानेश्वरा ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी सुधीर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेम शैलावदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि कैलाशीचा देव भोळा या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीवखानी संप्राप्त कीर्तन रूपी किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबार यांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 6 चरणाचा ग्रस्ताश्रमी माणसाचा धर्म सांगणारा गोड अभंग आणि त्या धर्मातून त्याची फलश्रुती सांगणारा अभंग सेवेकरता निवडला एका चांगल्या उचित त्याला आज आपण सगळेजण सादर उपस्थित आहोत आपल्या या गेवरे गावचे सुपुत्र संतनगर परिसरामध्ये शिंगरी वस्तीला ज्यांनी सावता कृपया नवीन वास्तूची उभारणी केली आणि आज त्या वास्तूच्या शांती करता वास्तविक वास्तू शांतच असते शांती घरात राहणाऱ्या लोकांची करायची असते वास्तू त्या घराना आपल्याला अस्तू म्हटलं पाहिजे अस्तू घराना अस्तू म्हणावं या करता वास्तू आणि तिची शांती अर्थात आपलीही मनशांती भगवंताची उपासना करून होते आणि मनशांती करून चिरकाल चिरशांती त्या घरामध्ये प्राप्त व्हावी या करता केलं जाणारं पूजन म्हणजे गृहप्रवेशाचा एक चांगला सोहळा
वास्तुशांती किंवा गृहपूजन असं या सोहळ्याला नाव दिलं जातं. खूप आनंदाची बाब आहे. सामान्य कुटुंब आहे, शेतकऱ्याचं कुटुंब आहे आणि अत्यंत चांगलं घर त्या दोघांनी इथं बांधलं, निर्माण केलं. सगळ्यांचा परिचय इथं, अनेक कीर्तनकारांचा परिचय मला आहे, अनेक कीर्तनकारांना या परिवाराचा परिचय. त्यामुळं मी हा परिवार वारकरी आहे असं म्हणण्याचं धाडस करतो, कारण त्या परिवाराचा परिचय तुम्हाला सगळ्यावरून होतो. इथं धडक लागली, एखाद्याला ठोकर लागली तरी कीर्तनकारावर जाऊन माणूस पडली, इतकी कीर्तनकार आहे. का एवढे कीर्तनकार कोणाच्याही घरी येत नाही, एवढे गायकवाद कोणाच्याही घरी येत नाही. मुळतः सुभाष टेलर हे वारकरी आहे, त्यांचे वडील वारकरी, पूर्वज त्यांचे वारकरी, त्यांचे आजीबाई अजून जिवंत मी पाहिलं. 98 वर्ष त्यांचं वय. स्वतःच्या जागेत सावता महाराजांचं सुंदर मंदिर त्यांनी उभारलं आणि असं सावता महाराजांचा वारकरी संप्रदायाचा पूजक असलेला हा परिवार, या परिवाराच्या खूप चांगल्या प्रेमातनं आज माझ्याकडे ही कीर्तन सेवा त्यांनी सुपूर्द केली. संपूर्ण त्यांचं कुटुंब आदरणीय श्री कुंडलिक आसाराम शिंगरे टेलर, आदरणीय त्यांचा परिचय आपल्याला सगळ्यांना. श्री सुभाष कुंडलिक शिंगरे, श्री सावता कुंडलिक शिंगरे, श्री संभाजी कुंडलिक शिंगरे आणि सौभाग्यवती मंगल पोपट डिवरे, त्यांच्या भगिनी, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांची मुलं, त्यांची सगळी आप्त, ज्या सगळ्यांच्याच संयुक्त विद्यमानं आज माझ्याकडे कीर्तन सेवा आलेली आहे. सुभाष टेलरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. खूप दिवसाचा संपर्क होता आणि गोड माणूस होता. फोनवरच त्यांचा आवाज सांगायचा की हा माणूस गोड आहे, एकदम खणखणीत, गोरं आणि खुलं बोलणारा महाराज या. आम्हाला सगळे, मला एकही फोन केला नाही त्यांनी आज, एकही नाही. तुम्ही कुठपर्यंत येईल काय ते कुठपर्यंत आहे असं फोन करणारे जे फोन आले की असं वाटतं कुठून तारीख घेतली. कारण सकाळची कीर्तन म्हणजे 5-10 मिनिटं, 15-20 मिनिट, अर्धा तास उशीर होऊ शकतो. हे होते दिघंचीला सगळे. दिघंची म्हणजे सांगली जिल्हा आणि मी होतो बागलाण तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात. दोघांचं आता ही मंडळी रात्री आली. ती रात्री निघालो, थोडा वेळ येवल्याला 3-3:30ला पोहोचलो. 7 वाजेपर्यंत झोपलो. तिथं स्नान वगैरे केलं ना, आवरून इथं निघालं. पण अत्यंत आनंद. इथला सोहळा पाहला. दोघं भावांची, तिघं भावंडांची, या तिघही भावंडांची एकी पाहिली, एकोपा पाहला. परिवाराचं असलेलं सावता महाराजांवर, भगवत साधनेवर प्रेम पाहिलं आणि आम्हा सगळ्यांचा शिनभाग गेला. काही वेळेला काही गावामधली कीर्तन अशी असतात, तुम्हाला सगळ्यांना त्याची अनुभूती बऱ्याचदा येत असेल. वा, विठ्ठल विठ्ठल काही गावामध्ये अशी काही वेळ असते ओंकार महाराज की आपल्याला सगळ्यांना असं वाटतं त्या गावातून कधी निघावं कार्यक्रम करू. अशी काही माणसं असतात. श्रोता नसतो आनंदाचा, अगदी तिथली मंडळी कीर्तनाच्या योग्यतेची नसतात, त्यांना काही फार श्रवणाचा दर्जाही नसतो, काही त्यांना कीर्तनातलं कळत नाही. म्हणजे आपल्याला खूप काही कळत नाही असं नाही, पण निदान भजनाबद्दल तो ओढ असावी, प्रेम असावं, अशी मंडळी भेटत नाही. मुळतः घरमालकच वारकरी असला की मग सगळ्या वारकऱ्यांचा गोपाळ मेळा, तिथं गोपाळांचा मेळा गोळा झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा उपस्थितांना सगळ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम करतो. आज महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. 2 भावंड मृदंग साथीला आहे. महाराष्ट्रातला मृदंग विश्वातला आदरानं स्वीकारला जाणारा हात, आदरानं स्वीकारला जाणारा आडनाव आहे. पावन केलं यांनी पठाडे आडनाव. म्हणजे नामदेव महाराज पठाडे नंतर इतकं पठाडे आडनाव पहिल्यांदाच गाजलं. आणि आदरणीय आमचे भरतांना पठाडे, उजव्या हाताला शत्रुघ्न महाराज पठाडे, दोघं सख्खे भाऊ आहे. सख्खे भावंड एकमेकांसमोर वारकरी संप्रदायाची सेवा करतायत. महाराष्ट्रातला गोड आवाज माझे बंधू आदरणीय ओंकारजी महाराज जगताप, माझे दुसरे बंधू आदरणीय कैलासजी महाराज पवार, दोघांचे आपल्याला सगळ्यांना परिचय आहेत. अगदी लांबचा प्रवास करून सगळी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित झाले. सगळ्यांना धन्यवाद देतो. जरा यादी लांबलंच काही, पण पुढाऱ्याला अर्धा-पाऊण तास लागतो. तरी बिनकामाच्या माणसाची, बेअक्कल माणसाची नावं घ्यावी लागतात. इथं सगळ्या साधकांची नावं घ्यायला वेळ होईल, पण घ्यावी लागतील. हरिभक्त परायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज हजारे, माऊली आश्रम पिचळगाव, हरिभक्त परायण कृष्णा महाराज सुसे, हरिभक्त परायण किरण महाराज डिवरे, विलासजी महाराज सेजूड, कृष्णा महाराज दाडगे, राम महाराज पेरे, सावता महाराज चौगुले, पोपट महाराज दाडगे, गणेश महाराज दरवडे, रोहिदास महाराज सुसे, प्रतीक महाराज काळे, बबन बाबा पाटेकर, रामभाऊ महाराज मंडलिक, दिनकर महाराज शिंदे, गणेश महाराज नवले, पवन महाराज,
गवडी महाराज, भारूड सम्राट, हरिभक्त परायण आदरणीय परिसरातली सगळी भजनी मंडळ, गावकरी, काही नावं जर चुकून माझ्याकडून राहिले असतील तर तो लिहिणाऱ्याचा दोष समजावा. आपल्या म्हणजे त्यांना लक्ष नाही वा असं मला म्हणायचं. तुम्हाला सगळ्यांच्या प्रती करुणा व्यक्त करतो, सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल पाटबंधारे विभागाचे अधिकारी आदरणीय माळी साहेब सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे. माळी साहेब, तुम्ही योग्य घरी आलात आज, कायम सोबत आहे. सावता महाराजांचं मंदिराचं दर्शनही माळी साहेबाला झालं. सगळी माऊली आहे, सगळ्यांचे चरणी प्रणाम करतो. खूप आनंद वाटला, अत्यंत आनंद आहे. जगद्गुरु तुकोबर यांचा 6 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. अभंग जरी मोठा असला तरी वेळेच्या मर्यादेत आपण चिंतन करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. याबद्दल तुम्ही निशंक राहा. अगदी वेळेच्या मर्यादेत कीर्तन सेवा आवरण्याचा प्रयत्न करू. तुकोबरांनी गृहस्थ आश्रमाला धर्म सांगितला. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुकोबरांनीच काय परमात्म्याने सुद्धा धर्माची आखणी करून दिली. कारण धर्म हा शब्द प्रत्येक अवताराचा निगडीत असलेला शब्द आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, कधी येतो? जेव्हा जेव्हा त्रास होईल, ऋषी मुनींना यातना सहन करावी लागतील, भक्ती करता अंधकार जगामध्ये निर्माण होईल, त्यावेळेला धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, धर्म रक्षावया अवतार घेशी. देवालाही धर्माचं पालन केल्याचं आपल्याला दिसतं. नाथ महाराजांनी तर सगळ्यांचे धर्म सांगितले. अहो, माणसाचा धर्म यात काय नवल, कुत्र्याचा सुद्धा धर्म आहे. श्वानाचा तो धर्म वसवस करावी, भले बुरे काही नकडे त्यासी. कुत्र्याचा धर्म आहे, त्यानं कुत्र्याच्या देहात आल्यावर वसवस करावी. चला पुढं, वेश्येचा धर्म आहे. देह विकून काम करणाऱ्या बाईचा धर्म सांगितला नाथ महाराजांनी. वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हारावे, भले पुरे भोगावे नकडी काही. नाथ महाराज म्हटले तिला चांगला आहे माणूस की वाईट आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं. मी ज्याला भोगते तो फक्त पैशावाला असला पाहिजे, तिचा तो धर्म आहे. वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हारावे. निंदा करणाऱ्या माणसाचा धर्म असतो. काही लोकांना निंदा केल्याशिवाय जेवणच धकत नाही, जेवण जातच नाही. तुम्ही गुलाबजाम बनवा म्हणजे म्हणता कोणाची निंदा झाली नाही आज, कर्म बाबा, कोणाची तुला जे नाव सोपं पडेल ते कर. हो, मग तू निंदा करून त्याला जीवन धकत. तुकोबारा म्हटले त्याचा धर्म आहे. तू निंदकाचा धर्म निंदा ते करावी, भले बुरे तेजावे नकळे काही. कोण्या चांगल्या माणसाला सोडावं, कोण्या वाईटाला धरावं हे त्याला कळत नाही. तसा साधूचा तो धर्म सर्वाभूती दया. प्रत्येकाचे धर्म आपल्याला प्रमाणामध्ये सांगता येतील, प्रमाण म्हणून आपला वेळ घेत नाही. तसा वानप्रस्थाचा, संन्यासाचा, गृहस्थाश्रमाचा, ब्रह्मचार्याचा सगळ्यांनी धर्म सांगितला. इतर धर्म आज सांगायला जरी आपल्याकडे वेळ नसला तरी तुकोबरांनी सांगितलेल्या गृहस्थाश्रमी माणसाचे धर्म आपण पाहूया. तुकोबर म्हटले गृहस्थी माणसाचा धर्म आहे. त्यानं धर्माचरण केलं पाहिजे, त्यानं बलशाली झालं पाहिजे जीवनात. काय बलशाली झालं पाहिजे? नायमात्मा बलहीन लभ्या. श्रुती माता असं म्हणते, देव बलहीन माणसावर कृपा करत नाही. व्यवहारामधला माणूस बलवान असला पाहिजे. जर तुमच्या माझ्याकडे बळ नसेल तर जग किंमत देत नाही. महाराज गोगल गायला कोण किंमत देतं जगात? गोगल गायला पाहिली की लोक पाय देऊन जातात, आणि विंचू पाहिला की माणसं मागं सरतात. का? विंचवाकडं नागी मारायचं बळ आहे, बिचाराचं गोगल गायकडं ते नाही. बळ असलं की जग सलाम करतं. मग ते कलेचं असू द्या, सौंदर्याचं असू द्या, समाज मान्यतेचं असू द्या, पैशाचं असू द्या, राजसत्तेचं असू द्या, विद्वत्तेचं असू द्या, कोणतीही कला, कोणतीही विद्वत्ता, कोणतंही सौंदर्य. अनेक माणसं आपल्या कलेनं इथं विद्वान झाली. काही माणसं वाणीनं विद्वान झाली, काही माणसं आपल्या अभिनयाला कौशल्यानं विद्वान झाली. काय अभिनय! अनेक माणसांना नरो गुणेन शोभतेच भुवी. परमात्म्यानं प्रत्येकाला एक वेगळा वेगळा गुण दिला, आणि त्या गुणाच्या आधारावर माणसं आपलं स्थान इथं निर्माण करत असतात. तू जर गृहस्थ आश्रमी असशील भल्या माणसा तर तू लवकर बलवान. कोणतं कोणतं बल पाहिजे हो माणसाला? महाराज म्हटले, परमार्थिक साधनेत परमात्म्याची कृपा मिळवण्याकरता नाही धने नवहा, नाही कर्मणः, नाही प्रजयः, त्यागेन एके अमृतत्व मानशुः. नायमात्मा बलहीन लभ्यः, त्यागेन एके अमृतत्व मानशुः. म्हणजे केवळ केवळ गृहस्थ आश्रमी माणसानं कर्मात बलवान असू नये, केवळ प्रजेमध्ये बलवान असू नये,
आणि केवळ धनामध्ये बलवान असू नाही धनेन वहा. केवळ धनच म्हणाल तर धन काही माणसाला सुख देत नसतं. बऱ्याच लोकांनी धन मिळवलं, काहींना धन मिळवण्याच्या नादात घराचा मोह आवरला नाही, पण त्यांनी मिळवलं, पण आयचं मिळवलं. आता या मंडळींनी सावता कृपा हे जे निवासस्थान बांधलं हे मूळतः कष्टानं बांधलेलं. काही लोकांनी घर घेतले, त्यांना म्हटलं घरानं बलवान हो, पण हे विटा मातीचं घर नाही, सोन्याचं घर घेऊ. कसं घेतलं? शक्यतो घर कोणाचं आहे तर घेऊ नये, घर कोणाचं हिसकावून घेऊ नये. पुणे मुंबईमध्ये अनेक खटले असे चालू आहे, तिथं भाडे करून राहायला गेले, घरच दिलं नाही. परत 30 वर्ष झाली घरच माझं म्हणायला लागले. असं करू नये, कधी ते घर सुख देत नाही. त्याचं कारण आहे, जी माणसं आयत्या घरात राहतात त्यांना जग चांगलं म्हणत नाही. आयत्या घरात राहणाऱ्याला माणसं साप म्हणतात, नाही तर आयत्या घरात राहणाऱ्याला माणसं राक्षस तरी म्हणतात. कारण साप कधी स्वतःचं घर बांधत नाही, तो आयत्या घरात मुक्कामाला जातो. म्हणून म्हणतात आयत्या बिळात नागोबा. तसे काही आयत्या बिळात नागोबे जर असतील, बाहेर निघा नागानी, लवकर आपल्या नवीन घराची वास्तू तयार करा, भली ते झोपडा असेल. पण किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. गप मोठं असलं म्हणजे सुख मिळत नसतं. काहीच नव्हतं घरात. विदुरजी म्हटले, भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्यांकडे पहावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. माली मऊ बिछाने, इकडे थोडा कमी आणि आवाज द्या. खूप मोठे महाल आहे माझ्या गावात. माली मऊ बिछाने कंदील शामियाने, पनामा जमीन माने या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. महाल मोठ्या मोठ्या लोकांनी बांधले, पण सुख नाही भेटलं त्यांना. भगवान महादेवाचं लग्न झालं त्यावेळेला कुबेर महाराज पाहुणे आले देवाच्या घरी. रेखाने हाताने काय जातं म्हणून घर घेऊन आले सोन्याचं. कोणाला द्यायला? भगवान महादेवाला द्यायला. पार्वती मातेच्या महादेवाच्या लग्नात. कोण आलं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोण आलं? काय घेऊन आले? कशाचं? कोणाला द्यायला? महादेवाला द्यायला. लग्न लागलं. शुभमंगल सावधान झाल्यावर कुबेर महाराज भगवान शंकराकडे गेले. चला म्हटलं कुठं? म्हटलं एक सेल्फी घ्यायची आपल्याला जरा. अरे तुम्हाला द्यायला घर आणलं मी. असं? चला बाबा आहे. पार्वती मातेला आणलं बाहेर. त्या घराजवळ उभं केलं. म्हटलं एक घर तुम्हाला. एका घरात अनेक घरं होते सोन्याची. बापरे, हे तर सुवर्णाचं घर आहे. भगवान महादेव म्हटले वा, घर खूप छान आहे, पण आम्हाला या घराचं काम नाही. का? कारण आम्ही ठरवलेलं आहे, जानोनी क्षेत्राभिमानी राज्य तेजिले ईशानी, गुंती जानोनी स्मशानी वास केला. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानेश्वरी एकदा वाचून या कुबेर महाराज. गुंती जाणून स्मशानी वास केला. आम्ही घर गावात राहत नाही, आमचं वास्तव्य स्मशानभूमीत आहे. त्याचं काय घराचं काम आहे? आम्हाला नको ते घर. बायको म्हणे मागवा. आपला साखरपुडा झाला तेव्हाच माझ्या मैत्रिणी म्हणत की लय भोळा नवरा भेटला. तुम्ही आज भोळे इतकं कळालं मला. इतकं भोळं, पण ते काय विटा मातीचं घर आहे का? सोन्याचं घर आणलं तुम्ही म्हणता नाही. सारखा माग. जगातली प्रत्येक बायको मला नवऱ्याला भोळं म्हणते. एक दिवस माझी बायको मला म्हटली, माडीसर तुम्ही लय भोळे म्हणे. लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोतरावर आहे. तुम्ही लय भोळे, तुम्ही लय भोळे. म्हटलं मी भोळा असेल? नाही, पण तुम्ही लयच भोळे. कोणी फसवू शकते तुम्हाला? म्हटलं मला कोणी फसवू शकते माया बी ध्यानात आलं. फक्त फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्याच बापाचा आहे. माणूस भोळा. जग भोळच म्हणतो माणसाला. अरे तुम्हाला मला भोळं म्हणतील यात काय? नवला देवाची पत्नी देवाला भोळं म्हणते. मागवा भोळी, इतकं भोळी. कुबेर महाराज घेतो आम्ही घर.
म्हणजे राहू दे पार्वती, फुकटातलं कोणाचं घर घेऊ नये, ते राहतही नाही सुखही देत नाही. घर कष्टाचं असलं पाहिजे. पाक कैलास पर्वत कसा आहे एकदा डोळ्याला पाहशील तुझं पार भेटून दे. तू अजून गेली नाही तिथं, आत्ताशी लग्न लागलं तुला काय हौस सगळ्या घराची. ते म्हणे नाही नाही माझी इच्छा आहे तुम्ही घर घ्या. आता स्त्रीचा हट्ट आहे, तू घर घेतलं. पण ती भगवान महादेवाने तिच्या हट्टामुळे घर घेतलं तरी महादेव म्हटले राहायला जायचं नाही. आधी वास्तू शांती करायची. सावता कृपा घर मालकांनी जशी केली तशी. मग कोणाला बोलवायचं? ब्राह्मणाला पूजेला बोलवायचं. ते ब्रह्मदेवाकडे गेले. भगवान शंकर म्हटले आमच्या घरची वास्तू शांती करून द्या. ते म्हटले मला वेळ नाही, माझ्या मुलाला घेऊन जा. बापले का कीर्तन कर असले की वडिलाची तारीख बसलेली की ते म्हणतात आपल्या पोराची. तो मी चांगला बोलतो आता. ते म्हटले नाही नाही तुम्ही चला. नाही हो मला वेळ नाही आता. अनेक नावं सुचवले. त्याला रावणाचं नाव दिलं ब्रह्मदेवाने. रावणाला नेता का? हा म्हणजे तो विद्वान आहे त्याला नेता. रावणाला आणलं वास्तू शांतीच्या पूजेला. पूजा झाली, होम हवन झालं, यज्ञ झाला, नवचंडी झाला, जे काय असेल ते सगळी विधी झाली. पूजा संपन्न झाली आणि ब्राह्मणानं पदर पुढं केला. घाला वास्तू शांतीच्या पूजेचं दान. काय पाहिजे तुम्हाला? म्हटले हे घर ज्याची आपण शांती केली आता ते. म्हणे तू येळा का खोळा बाबा, जेथेची कृपा लाईची वरू तेथेची म्हणे मी विचारू. तरी मी का भस्मासुर अर्जुन म्हणे. ज्ञानोबर म्हणतात अरे भगवान महादेवाच्या जीवनात जो भेटला तो दगापटका करणारच भेटला. सगळे कृतज्ञ, केलेल्या उपकाराची जाण न ठेवणारे. तो भस्मासुर तसाच. त्याला जेवण वरदान दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील, जर तुझी इच्छेने जोडून भस्म झाला पाहिजे होईल. तो म्हणे पण 100% होईल जोडून भस्म समोरचा होईल, घेऊन बघा हात. तो म्हणे थांबा मला वरती येऊ द्या. अरे काय मग माझ्या डोक्यावर ठेवतो का आता? अरे म्हणे तुमच्या माझ्याशिवाय कोण आहे इथं? माझा विश्वास नाही पण तुम्ही मला दिलं का? भगवान महादेव म्हटले सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही करणार, मी दिलं तुला पट्ट्या, तू कोणाच्या डोक्यावर हात ठेव, समोरचा जोडूनच बसवल. अहो देवानं दिलेलं दान सुद्धा त्याच्या मागे पुढे सुटला भगवान महादेवाचा. इतका कृतज्ञ. हा दुसरा कृतज्ञ भगवान महादेवाला म्हटलं मला तुमचं घर पाहिजे, घेऊन टाक. भगवान महादेव म्हटले काय आता मी कष्टानं आणले ते. बायको म्हणे का हो? जाऊ दे म्हणे पार्वती, आपण काय कष्टानं आणलं होतं? पार्वती माता म्हणे त्यानंच काय कष्टानं घेतलं का? आयतच तर घेतलं मागून आपली इच्छा नसताना. येऊ दे, आपल्याला कष्टाचं मिळालं, आपल्याला फुकटातलं मिळालं, फुकट गेलं. त्यालाही फुकटातलं मिळालं, हिसकून घेतलं. त्याच्याजवळच राहणार नाही, ध्यानात ठेव. त्याच भगवान महादेवाला पुढे महारुद्र व्हावं लागलं आणि हनुमंतरायाच्या रूपात शेपटीनं लंका पेटून द्यावी लागली. रावणाचं जळत होतं, तुकाराम देऊत हसत होती. असाही महाराज म्हणून घर कोणाचं ऐकतं घेऊ नये, घर कष्टानं घ्यावं. नाही धनेन वहा नाही कर्मणः. काही माणसं म्हणतील आमचे पोरच करतील सगळं, आता आम्ही मुलंच जन्माला घालतो, फक्त काहीच करत नाही, घरही बांधत नाही, पैसाही कमवत नाही. नुसती मुलं वाढले म्हणजे माणूस बलवान होत नाही व्यवहारात. काही काहीला खूप पोरं होते. सगर राजाला 60,000 पोरं होते. 60,000 एक कामाला आला नाही. त्याच कुळात राजा दिलीप झाला, त्याच कुळात राजा अंशुमान झाला, त्याच कुळात राजा भगीरथ झाला, ज्यानं गंगा मृत्यू लोकात आणली. मुलं जास्त असले म्हणजे सुख भेटतं असं नाही. अंगराजाला वेद नावाचा पोरगा झाला, बायको सुखाची निघाली म्हणून. काय करता पोरांना? एक असलं तरी काही रडले, 60,000 होते तरी काही रडले. मुलगा कसा निघतो? सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरः वंश पुण्येन औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. शीलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्याईनं, विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्याईनं, उदार मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्याईनं, अभागी मुलं जन्माला येतात. बघा तुम्ही, भाग्यवान मुलं जन्माला येतात स्वतःच्या पुण्याने. याच्या उलट आहे. उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख जी पोरं जन्माला येतात ती बापाच्या पापानं, दारिद्र्य मुलं जन्माला येतात वंशाच्या पापानं, आणि अभागी पोरं जन्माला येतात स्वतःच्या पापानं. म्हणून नुसते मुलं जन्माला घालू नका, सदाचारी पिढी जन्माला घाला. नाही धनेन वहा नाही प्रजयः. चला पुढं. नाही कर्मणः. काही माणसं म्हणतील आम्ही कर्म चांगलं करतो बा, व्यवहारात आम्हाला काही मिळवायचं नाही. चांगलं कर्म करणाऱ्याला व्यवहार 100% गुण देत नाही. आयत्या बिळावर नागोबा मी बोलून गेलो, अजगरासारखं जीवन आहे काही लोकांचं. अजगर म्हणतो आपलं कर्म चांगलंय, देईल तर देईल परमात्मा. अजगर अन्नद्रव्य मिळवण्याकरता फार सायास करत नाही, कष्ट करत नाही. तसं ग्रस्त आश्रमी माणसाचं जीवन चालत नाही. एका जागेवर पडून कोण आपल्याला अन्न खाऊ घाले?
इथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला धावपळ करावी लागणार आहे, पळापळी करावी लागणार आहे. पळापळी करून सुखी जरी होत नसलो तरी पळापळी थांबवता येणार नाही. पळापळी करणारा माणूस सुखी असता तर या जगात सुखी क्रमांकाच्या यादीत पहिलं नाव कुत्र्याचं असतं. पळापळी खूप आहे पण सुखी नाही. तुम्ही ना पण सुखी 100% होणार नाही. पण पळापळी थांबवता येत नाही, धावपळ थांबवता येत नाही, कष्ट थांबवता येत नाही. गरजता आश्रमाचं जीवनच असे महाराज. या तीनही गोष्टीची सुसूत्र पद्धत तुकोबारांनी या अभंगात दिली. तुम्हाला कर्मात, धनात आणि प्रजेत जर बलवान व्हायचं असेल तर मी सांगतोय तेवढा धर्म तुम्ही करा. काय करा? महाराज म्हटले प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यती. 1 ते 25 वर्षापर्यंत माणसानं विद्या मिळवली पाहिजे. कीर्तनाला जी तरुण पोरं बसले त्यांना माझी प्रार्थना आहे, वयाच्या 1 ते 25 वर्षापर्यंत भरपूर ज्ञान मिळवा. जे शिकता येईल ते शिका. ज्ञान माणसाला आयुष्यभर भूक ठेवत नाही, ध्यानात ठेवा. जी माणसं विद्वान झाली कधी उपोषी राहिली नाही. जी माणसं कलेला आत्मसात करून घेतलं 25 वर्षात, कधी त्यांची कला त्यांना जगायला दुसऱ्याच्या दारात भीक मागायला लावत नाही. ज्या लोकांनी कला कमवली नाही त्यांच्या आयुष्याचा कल्ला झाला. ज्यांनी विद्या मिळवली नाही त्यांच्या आयुष्याचं मातेर झालं. म्हणून प्रथम नार्जितम विद्या. काही लोकांच्या विद्या नांदायला गेल्या. मनुष्यानं रोज काहीतरी वाचलं पाहिजे, रोज नवीन काहीतरी वाचलं पाहिजे. नाही विशाल महाराज खोलीला आता जग मानायला लागलं. कशाला मानत? लय मानणारे होऊन गेले 5-5, 7-7 वर्ष. कोणी नसतं कोणाला मानत. आवाज बरा आहे, तुम्ही बोलताय मिठू मिठू, तोवर जग आहे. रोज तुम्ही काहीतरी वाचा, रोज काहीतरी तुम्ही अभ्यास करा. ज्याला या वर्तमान काळात टिकून राहायचंय त्याला त्याची कला निश्चितच रोज जिवंत ठेवावी लागेल, नाही तर तुम्ही जगात टिकू शकत नाही. मग ती कला रनिंग करण्याची असो, पखवाजाची असो, गाण्याची असो, बोलण्याची असो, त्याला मात्र बदल नाही. बदल हा तुम्हाला तुमच्यात करून घ्यावं लागेल. म्हणून मी एवढंच सांगतो, इतकं चांगलं वागा की माणसाचं नाव झालं पाहिजे. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. चला काय सांगत होतो मी? असं होत ते. विठ्ठल विठ्ठल. इतकं चांगलं वागा की माणसाचं नाव झालं पाहिजे. इतकं चांगलं वागा की नाव झालं पाहिजे. नाव इतकं मोठं करा की नाव ऐकता बरोबर आपलं काम झालं पाहिजे. 2 गोष्टीचं सूत्र आहे. दिवसभर इतकं चांगलं वागायचं की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करायचे की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. आणि पांडुरंग परमात्म्याच्या महाराष्ट्रात जन्माला आलो तर इतकी ज्ञानोबरे तुकोबऱ्यांची सेवा करायची की हा गरजता आश्रम सावता कृपे सारखा सफल झाला पाहिजे. तर काय मागता परमेश्वराला? वा. मग त्याकरता प्रथम नार्जितम विद्या. पहिल्या 1 ते 25 वर्षात विद्या मिळवली पाहिजे. पण दुसरा 25 वर्षाचा मुद्दा टप्पा फार महत्वाचा आहे. महाराज म्हटले द्वितीयम नार्जितम धनम. कोण काय म्हणतं याचा विचार तुमच्या मनात आणू नका. 25 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही धन मिळवलंच पाहिजे. जे लोक तुम्हाला धन मिळवताना नावं ठेवतील हेच 50 वर्षाचं पुढे धन मिळवलं नाही म्हणून नावं ठेवतील. ध्यानात ठेवा. त्यामुळं द्रव्याला स्थान पाहिजेच. पण का हो महाराज, ते द्रव्याचं स्थान आयुष्यातलं कसं असावं?
उदास विचारे वेच करी. उदास विचारानं वेच करायचं आणि तुम्ही आपलं इतका आनंद झाला. उदास शब्द ऐकून सुद्धा ज्यांच्या चालीतून आनंद होतो असे बघायचे. कैलास महाराजांना खरोखर परमेश्वरानं गळा दिलाय. दोघांची आज ख्याती महाराष्ट्रात आहे. आपली माणसं मोठी होता याचा आपल्याला स्वाभिमान आहे. मान एकदम वारकऱ्याचं लेकरू मोठं झालं पाहिजे आणि भजनाच्या आधारावर झालं हे विशेष आहे. चला उदास विचारे वेच करी. आधी जोडायचं आणि मग वेचायचं. जोडून या धन. धन जोडा, धन मिळवा. हे एवढंच प्रमाण सापडतं आपल्या गाथेमध्ये. आपल्याला धन मिळवा असं सांगणार तो खबर आहे. पण त्यातही जोडून या धन उत्तम व्यवहार ही खोटी. उत्तम व्यवहारानं मिळवा. लोकांना त्रास देऊन द्रव्य मिळवू नका. अपघातानं द्रव्य मिळवू नका. ज्यांनी अपघातानं द्रव्य मिळवलं त्यांना ते त्रासदायक ठरलं. कमवतानाचा व्यवहार चांगला असावा आणि खर्च करतानाचा उत्तम विचार असावा. दोन गोष्टीचं सूत्र आहे. अनितीचा पैसा कधी खिशात देऊ नका आणि अनितीचं द्रव्य कधी पोटात जाऊ देऊ नका. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. आपला घात करणाऱ्या दोनच गोष्टी. एक दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री. या घात करणाऱ्या गोष्टी. म्हणून म्हटलंय परविया नारी आणि परधन हे नको मनावरी येऊ देऊ. ऐशिया कृपेची बाकी तो करोना आहे सितुराना उदाराचा. तो गोबऱ्याने गोड परमात्म्याकडे मागितलं की देवा दुसऱ्याचं धन आमच्या मनावर येऊ देऊ नको. आम्हाला माहिती ते सुख देत नाही. आमच्या जीवनातला ग्रस्त आश्रमी व्यवहार होऊ दे पण जोडून या धन उत्तम व्यवहारी. उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गाने यावा, चांगल्या मार्गाने तो खर्च व्हावा. घरामध्येही चांगल्या मार्गाने आलेल्या पैशातून घर उभं केलं आणि आता घराचं पूर्णता झाली. आता काहीतरी बाबा उदास विचारानं ते वेचायचं म्हणून आता ज्ञानदान करायचं, अन्नदान करायचं. हा उदास विचार आहे, योग्य विचार आहे. हा परमार्थिक साधनेचा विचार आहे. या विचाराने दोन फल मिळतात. एक तर धनाची शुद्धी आणि एक तर अंतःकरणाची शुद्धी. का अंतःकरणाची शुद्धी? अंतःकरणाच्या शुद्धी बरोबर आपण ज्या वस्तूत राहतो त्यात नकळत अनेक दोष आलेले असतात. आता टेलरांनी घर बांधलं, वाटतं घर खूप सुंदर आहे. मी घर बांधलं, वाटतं बाहेरून दिसायला खूप सुंदर आहे, पण नकळत काही दोषाचं वास्तव्य तिथं असतं. कोणते कोणते दोष? जिथं आपण पाप म्हणतो, पुण्य म्हणतो, दोष म्हणतो, या सगळ्या गोष्टी वास्तव्याला येतात हे मान्य करावं लागेल. म्हणजे काय हो, पहिल्यांदा आता आपण जमीन खोदतो. घर बांधायला जमीन फाडावं लागतं, जमिनीला उकरावं लागतं. ज्या भूमातीची आपण पोट फाडलं त्याची प्रार्थना करावी लागते. मग या तू आमच्यावर कृपा कर, आमची वास्तू इथं सुरक्षित असू दे. तुझ्या पोटातच आम्हाला जागा आहे, राहायलाही जायलाही तुझ्याच पोटात जागा आहे. तू थोडी आम्हाला जागा दे. पहिलं पूजन आहे भूमीचं पूजन. देवालाही करावं लागलं. या पृथ्वीला अगोदर भूमीच म्हणत, पण पृथ्वीराजाचा अवतार झाला आणि त्यानं या भूमीला सपाट केलं म्हणून या भूमीला पृथ्वी असं म्हणतात. पृथ्वी हे पृथ्वीराजावरून पडलेलं नाव आहे. त्यानं स्वतः जमिनीची सेवा केली. भूमी ही देवाची पत्नी आहे. देवाच्या पत्नीला आपण उखरायला लागलो तर राग देवाला येतो. म्हणून पहिल्यांदा पाय खोदत असताना पूजन केलं जातं, त्याला भूमिपूजन म्हणतात. ते भूमिपूजन करण्याची खूप चांगली पद्धत आहे. भूमिपूजन झालं की दुसऱ्यांदा आपण
पायाभरणी करतो. पायाभरणी करताना वरती आणतो कॉलम. कॉलम आणले, भरती टाकली की मग माणसं उंबरा बसवतात. त्यावेळेला उंबऱ्याचं पूजन होतं. अगोदर लोक उंबरा आधीच बसवायचे. बांधकाम चालू झालं की उंबरा बसवला जायचा. आता सगळं तयार होतं मग उंबरा बसवला जातो. नवीन नवीन पद्धती आहे, पण आधी उंबरा माणसं बसवायची. आणि उंबरा शक्यतो कोण्या लाकडाचा असतो? सागाचा नसतो उंबरा. दरवाजा सागाचा असतो आणि उंबरा खैराचा असतो. उंबऱ्याला खैराचंच लाकूड वापरतात, जे दुर्मिळ आहे महाराज, भेटत नाही. खैराचं लाकूड सगळ्यात वजनदार, मिळत नाही. खैराचं लाकूड उंबऱ्याला बसवतात. त्या उंबऱ्याचं दर्शन करायचं आणि आत जायचं. हा तो उंबरा आहे जो आमच्या जीवनाला कलाटणी देणारा असावा, आनंद देणारा असावा. सुख झालं तरी त्याच दरवाज्यातून जावं लागतं, आणि दुःखाच्या यातना झाल्या, वेदना झाल्या तरी त्याच दरवाज्यातून जावं लागतं. येताना जाताना जो आम्हाला सांभाळतो त्याचं नाव उंबरा आहे. म्हणून त्याचं पूजन पहिल्यांदा दुसऱ्यांदा केलं जातं. पहिलं पूजन भूमी, दुसरं पूजन उंबऱ्याचं, तिसरं पूजन आपण जेवढं छद घालतो त्यावेळेला परमात्म्याला प्रार्थना केली पाहिजे. तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. साई म्हणजे सावली. आता या घरालाच सिमेंटनं, पाण्यानं, त्या विटांनी, मातीने किंवा त्या गवंडी कामावाल्या केल्याने त्याने सावली दिली नाही. आम्हाला ही सावलीची कृपा, आमच्यावर सावली धरायला तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. विठोबाच्या कृपेने ही सावली तयार झाली व सावता कृपेची. कृपेचं पूजन केलं जातं. मग सगळं झालं की एक पूजन केलं जातं ते वास्तुशांतीचं. ते या कारणामुळे तिथं जी वाळू आणली, मुळात वाळू ही 1 नंबर मधून आणली जात नाही, ती 2 नंबर मधून आणली जाते. बरं, वाळू आणणारे काय त्रिकाल संध्या करणारे असतात कधी, किंवा स्नान केल्याशिवाय ती नदीतच उतरत नाही. अरे ते क्वार्टर आणल्याशिवाय नदीतच जात नाही. पिल्याशिवाय माणूस पाण्यात कसा जाईल? रेती काढायला काही ताकद आहे का त्याची? पिऊन बिऊन आपलं काय असतील नसेल ते खाणं त्यांचं, आंघोळ नाही, काही नाही. तसंच अशुद्ध अंगानं ते वाळू भरायची, ट्रॅक्टर मध्ये घालायची, गाडीत घालायची, ती इथं आणायची. बरं, बांधकाम करणारं जिथं तुमचं देवघर आहे तिथं थापीनं मारला की थुकतो. त्याला काय कळतंय? देवघर आहे तुमचं, तुम्ही पहा. म्हणजे सगळे दोष त्याच घरात राहतात. सगळ्यात मोठा दोष जिथून आपण वाळू आणतो तिथं अनेक लोकांच्या अस्थीचं विसर्जन केलेलं असतं आणि तिथलीच वाळू आपण घरात आणतो. मग अस्थीला आपण प्रमाण मानतो का? कोणता करोडपती माणूस असा आहे की ज्याच्या पोरानं अस्थी बंद बाटलीत घरात ठेवल्या शोभेच्या वस्तू म्हणून? करोडपतीच्या औलाद असू द्या, मुख्यमंत्री मरू द्या एखादा, तरी त्याचा पोरगा म्हणेल अस्थी विसर्जन करू. आता अस्थी विसर्जनाकरता असतात, अस्थी पूजायला नसतात. नकळत त्या घरात येतात. मग काय करायचं? अनेक दोष आले व घरात. मग आता अनेक दोषाचे निवृत्ती करता काय करायचं? सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी. जळच आहे बाबा. या भिंतीचा आमच्या ज्ञानोबरांचा जुनाट संबंध आहे. तो काय आजचा आहे का? अरे तुझं घर सुख दिली यात काय नवलं, हिला आधी तिला घे चालायला लागते. बरं, हाड घरात आणले, हाड्याचा आमचा जुनाट संबंध आहे. मुक्ताबाईच्या हातात कुत्र्याचं हाडू घालत लाखोपर्यंत जिवंत झाले. आमचाच संबंध आहे वारकऱ्याचा त्याच्याशी. जेवढ्या अशुद्ध गोष्टी आहे जगात त्या सगळ्या संतांनी शुद्ध केल्या. निळा म्हणे त्यांच्या नामे करिता घोष, ना तळती दोष कडी काळाची. जे अशुद्ध रूपानं, अदृश्य रूपानं तुमच्या घरात वास्तव्याला आलेले दोष आहे. नामस्मी आवते शक्ती पापर निर्हरणे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. महर्षी व्यास असं म्हणतात महाभारतात, न शक्नोती पातकम पातकी जना. असा माणूसच झाला नाही अजून या जगात की त्यानं खूप मोठं घर बांधलं, खूप पाप त्या घरात राहायला आले आणि परमात्म्याचं भजन केलं ना तरी ते पाप गेले नाही. महाराज म्हटले न शक्नोती पातकम पातकी जना. ज्या ज्या दारात टाळ वाजतात, ज्या ज्या घरात टाळ वाजतात तिथं पाप राहूच शकत नाही. एक तर टाळ नाही तर पाप, या दोन्ही गोष्टी एकत्रित कधी नांदत नाही. न शक्नोती पातकम पातकी जना. हा म्हणून पूर्वी फडकऱ्याच्या घरात एक टाळ असायचा. वडील पोरगा टाळ करी असेल तर 2 टाळ,
आपण आपल्या घरी 100% एक टाळ आणला पाहिजे ओरिजिनल काशाचा. काय फार फार चांगला टाळ, चांगल्यातला चांगला टाळ घेतला तर 1500-1700 रुपये टाळ असू द्या. घरात अशा अनेक वस्तू शोभेच्या टाळ आणा. पाखावा जाणा तुमचा पोरगा द्या नातू द्या पखवाजाकडे पायी. अरे 20 रुपयाची डफळी पंढरपूरून आणली आणि आईनं गळ्यात घातली, त्यांचीच पोर मृदंगवादक झाली. 20 रुपयाच्या डफळीला किंमत नव्हती त्या ढोलकाला, पण आईनं आणली बोट फिरायला लागले. कधी ते फिरणारे डफळीवरचे ढोलकावरचे बोट पाखावाजावर आले कळत नाही आणि मृदंग वादक झाले. सहज होतं हे सगळं. 5-5 रुपयाची बासरी प्रत्येकाला जाईल पंढरपूरून आणली. पूर्वी पंढरपूरला ह्याच वस्तू मिळायच्या, बासरी आणायची ते ढोलक आणायचं. त्या जण होतं. एक माणूस मला म्हणे पंढरपूरला चाळ घेतलं पाहिजे. म्हटलं त्या चाळ्याचा पंढरपूरचा काय संबंध? अरे म्हणे ज्ञानदेव कुशी निवृत्तीशी चाळ. म्हटलं तुझ्या पाया लागू दे मला आता. इतके पण डॉक्टर लोक आहे हो, हे काय सांगताय. त्यामुळे आपल्या घरात एखादा टाळा असला पाहिजे, विना असला पाहिजे. छोटा विना भेटतोय, छोटा एवढासा विना भेटतो असं नाही. तुम्हाला काम नसेल पडत राहू दे. शोभेच्या वस्तू काही आणल्यापेक्षा आपल्या घरी टाळ, मृदंग, विना या सगळ्या गोष्टी असू द्या. त्या वस्तू नाही, ती आपली धर्म संस्कृती देणारी. आपलं जिवंत असलेलं भजन दर्शवणार कोणी पाहुणा तुमच्या घरात आला आणि त्यानं ते पाहिलं की तू म्हणेल अरे बापरे वारकरी रे. फोटो तर कोणाच्याही घरात आहे आता, फोटोवर नसतं ती काही. फोटो तर कोणी लावतं. लोक बिअर बार मध्ये पांडुरंगाचा फोटो लावायला लागला. मग वारकरी आहे का? त्याला काही नसतं. मग आपलं खूड धन्य तेच पात्र झालं पाहिजे. आज सावता महाराज संत म्हणून पाहत असतील अरे काय माळ्याचं कोड धन्य झाला. आणि कोळाला धन्यवाद तशी मिळत नाही. तसा हा माळ्याचा वंश काही आताचा नाही. हा माळी समाजाचा वंश त्रेतायुगातला वंश आहे. महाराज त्रेतायुगामध्ये राजा जनक त्यांच्या संबंधात आलेलं वर्णन, त्यांच्या सभोवताली आलेलं वर्णन, त्यांच्या सेवकांचं आलेलं वर्णन, त्यांच्या वाड्यात काम करणाऱ्या फुलझाडांची देखणी करणारा असं माळी समाजाचं वर्णन आहे. द्वापारयुगात माळी समाजाचं वर्णन आहे. पुढं सांगतो तुम्हाला. कलियुगामध्ये माळी समाज धन्य झाला. माळी समाज त्रेतायुगातला, मग धन्य कसा कलियुगात झाला? सावता महाराजांचे पूर्वज औंध नावाच्या गावचे, औंध सातारा जिल्ह्यात औंध का काहीतरी गाव आहे, मला एकदम परफेक्ट सांगता येणार नाही पण औंधच आहे 100%. सांगली जिल्ह्यातला औंध, सातारा जिल्ह्यातला औंध नाही. औंध आपण जे जातो पुसे सावली तिकडे ते औंध नाही, सांगली जिल्ह्यातला औंध. त्या सांगली जिल्ह्यामध्ये दैवमाळी नावाचे कुटुंब प्रमुख होते. त्या दैवमाळीनं 2 मुलं, एक डोंगरोजी माळी आणि एक परसोजी माळी. त्या डोंगरोजी माळीचं काही सापडत नाही कुठं, पण परसोजी माळींचं लग्न नंगिताबाई नावाच्या महिलेबरोबर झालं. नंगिताबाई ते पंढरपूरचे वारकरी होते. परसोजी महाराज आणि नंगिताबाई हे सावता महाराजांचे आई वडील, निष्ठावंत पंढरपूरची वारी. पंढरपूरला गेल्यावरती एकच मागायचे की आम्हाला एखादा मुलगा झाला पाहिजे, एखादं बाळ झालं पाहिजे. पण असं बाळ झालं पाहिजे की ज्या बाळाच्या रूपानं हा माळ्याचा वंश ओढ केला आला पाहिजे. त्यानं देव साठवला पाहिजे उदरात अंतःकरणात. अरे बापरे, परमात्मा म्हटले असं बालक कोण देऊ? पेंद्या महाराज तिथं होते. ते म्हटले देवा मी कृष्णावतारात तुझ्या सोबत होतो, देव साठवता आला नाही. त्रेतायुगात तुझ्या सोबत होतो, देव साठवता आला नाही. मी त्रेतायुगात राजा जनक होतो, द्वापार युगात पेंद्या होतो, आणि आता मला तू या कलियुगात एकदा अवताराला घाल, जन्माला घाल, आणि ते या नंगिताबाईच्या पोटी घाल. मला देव साठवता आला पाहिजे. तेच कलियुगात पेंद्या महाराज नंगिताबाईच्या आणि परसोजी माळींच्या पोटी सावता महाराज म्हणून अवताराला आले. मूळतः सांगली जिल्ह्यातून अरणपिंडीला आले, आणि अरण पिंडी मामाचं गाव जवळ आणि गावही जवळ. पण नामदेवरांनी ज्या वेळेला सावता महाराजांचं धन्य पाहिलं ते म्हणजे असेल हा कोळ, असेल हा वंश त्रेतायुगातला. पण माळ्याच्या कुळाकडे पाहिलं ते म्हटले खरा धन्यतेस पात्र, कुळाला धन्यवाद देणारा, कुळाचा उद्धार करणारा हाच मुलगा झाला. नामदेवराय बोलतात वंशोद्धारीला
याचा. बरं झालं बा सावता महाराज आमच्या कुळात अवताराला आले. आता आमच्या कुळाचा माळीचं कोडच वंशोद्धाराला गेला. वंशोद्धरीला माळी याचा. तसं त्याच कुळात सावता महाराजांच्याच कुळात जर शिंगर परिवारात सुभाष टेलर सारखी आई वडिलांची सेवा करणारे, धर्माचरण करणारे, वारकरी संप्रदायाची उपासना करणारी मुलं सावता महाराज पाहत असतील तर मला असं वाटतं सावता महाराज तुम्हाला आरण पेटीवरून म्हणत असतील, सावता कृपा आहे ना, 100% माझी कृपा या घरावर राहील म्हणजे राहील. आणि मी तर राहिला येतो तुमच्या सोबत त्या घरात. जेव्हा जेव्हा भजन होईल त्यावेळेला सावता महाराजांचं दर्शन आपल्याला निश्चित त्या भजनातून जाणवेल. कोणाही घरात संत कशी राहते, झुंबाराबर झुमशराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी. घर तर लय मोठे पण गाठात नाही, भजनच नाही. काय करतात ते घरात? घर घरासारखं असावं, घर असावे घरासारखे. नको तर नुसत्या भिंती असावा, नको तर नुसती गाणी. अरे अश्रूतूनही प्रेम झुरावे झरावे, नको तर नुसते पाणी. काही गोष्टी असून उपयोग नसतात. घराला घरपण देणाऱ्या महिला सुद्धा त्या घरात असल्या पाहिजे. निश्चित घराला घरपण किती सजावट केली, पूजा किती सुंदर मांडली. जाता बरोबर सावता महाराजांचा फोटो दिसतो बैठकीत, तुम्ही घरात जाऊन पाहा. जाता बरोबर संताचा फोटो, देवाचा फोटो दिसला की माणसाचं अंतःकरण कसं शांत होतं की नाही. आपण वारकऱ्याच्या घरी आलो, इथं पाणी तरी पिलं पाहिजे. काही लोकांच्या घरी हिरोनीचे फोटो असतात, ऐश्वर्या राय, प्रीती जिंटा. अरे काय म्हणजे काय लोकांचं काय अवघडच आहे महाराज. त्यांच्याबद्दल काय बोलावं. एकानं तर बाहेर फोटो लावले चोचीत चोच, ते पोपट दोन पोपट चोचीत चोच. काय चोचीत चोच लावतो बाबा. सावता महाराजांचा फोटो पाहून मनापासूनचा आनंद. पण त्यांनी धन जोडलंय आणि ते योग्य विचारानं वेचलंय. उदास विचारे वेच करी. पूर्ण अभंग सांगायचा नाही मला, पण पूर्ण अभंग सांगायचा आहे मला. म्हणजे पूर्ण अभंग चालीच सांगायचा नाही, पण अर्थ 100% तुम्हाला सांगायचा. या अभंगाचा अर्थ कसा काढायचा बघा. उत्तमची गती तो एक पावेन. आवाज द्या. कोण उत्तमची गती पावेन? प्रश्न निर्माण करायचा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तमची गती तो एक पावेन. उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेन. उत्तम भोगीन जीवकाने, पुढं परोपकारणे परनिंदा, उत्तमची गती तो एक पावेन. परश्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेन. पुढं शांती रूपी नव्हे भूतदया गाई पशूंचे पालन, उत्तमची गती तो एक पावेन. तानेल्या जीवन वना माझी, उत्तमची गती तो एक पावेन. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, उत्तमची गती तो एक पावेन. वाढवी महत्व वडिलांचे, उत्तमची गती तो एक पावेन. तुका म्हणीची आश्रमाचे फळ, उत्तमची गती तो एक पावेन. परम पद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेन. किंवा खालून म्हणायचा. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. कोणतं फळ? जोडून या धन उत्तम व्यवहारे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. उदास विचारे वेच करी. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. उत्तमची गती तो एक पावेन. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. उत्तम भोगीन जीवकानी. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. परोपकारणे परनिंदा. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. परश्रिया सदा बहिणी माया. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. भूतदया गाई पशूंचे पालन. तुका म्हणे याची आश्रमाचे फळ. तानेल्या जीवन वना माझी. तुका म्हणे याची आश्रमाचे फळ. परोपकार निने परनिंदा. भूतदया गाई. पुढं शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. तुका म्हणे याची आश्रमाचे फळ. आणि वाढवी महत्व वडिलांची. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याची. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. बरं आहे. 100% आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता जीवन जगू. आम्हाला उत्तम ठिकाणी. महाराज एक पारलौकिक फळ सांगताय. उत्तमची गती तो एक पावेन. उत्तम भोगील जीवकाने. निदान मरता मरता माणसाला वाटलं पाहिजे की आपल्याला चांगली जागा भेटावं गड्या. काय करा. खूप काही गोष्टी अनुभवल्या आपण, खूप भोग भोगले, पण आता त्या भोग भोगल्यानं आपल्याला चांगला उद्धार सद्गती आपली होणार नाही. आपल्या कर्माचरणाच्या द्वारा आपला उद्धार होणार आहे, आपलं भलं होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. आता आपल्याला खरंच जीवनात चांगलं म्हणता आलं पाहिजे. जी माणसं चांगल्या मार्गाने धन मिळवतात त्यांना मान सुद्धा चांगला मिळतो. ज्या माणसानं वाम मार्गाने पैसा कमी कालावधीत येतो ना, त्या घरातल्या एकाही नवऱ्याला घरात इज्जत नाही. ध्यानात ठेवा तुम्ही पहा. ज्या लोकांच्या घरात नीतीनं पैसा येत नाही त्यांच्या बायका त्यांना पूजा करत नाही, त्यांचा आदर करत नाही.
व्यवहार नीट राहावा याकरता 2 पैसे घरात कमी. 2 नावं सांगतो तुम्हाला. एकीनं भर राजवेळात नवरा रडवला आणि दुसरीनं वनवासात स्वतःच्या हातानं कुटिया बांधून नवरा हसवला. राजवाड्यात काही नवऱ्याला रडवते. राहायला जागा नाही पंचवटी सीतामय्याला, तरी झाडा पालांच्या पानानं एक पान विनत झोपडी घर तयार करते तरी नवऱ्याला हसवते. घरावरती सुख नसतं, घरातल्या महिलेवरती सुख आधारभूत असतं हे ध्यानात ठेवा. कारण घरातल्या महिलेला हा विचार असावा पहिल्यांदा की आपल्यालाही ना आपल्या मालकाला उत्तम गतीला जायचंय. आता इथं गती दुर्गती झाली त्या गतीच्या नादात. प्रगतीच्या नादात गती मिळाली नाही, दुर्गती झाली. म्हटलं प्रगती होत नसते बाबा. इथं कोणाची बायको कोणाला 100 पैकी 100 मार्क देते? कोणीच देत नाही. एका माणसाचं लग्न झालं 2 वर्ष त्याच्या बायकोने इतकं जीव घातलं प्रेमान त्याला, 3ऱ्या वर्षीपासून तिचं वागणंच बदल. तो म्हणे तुझ्या जीवच राहिलं नाही माझ्या पाहती सारखा जीव मला लावत नाही. पण आता तुम्ही लई गुणांची जीव लावण्याजोगे गेले 2 वर्ष जरा गेले ते दिवस राहिले त्या आठवणी तर आहे तसं सहन करून घेत जा. तिने एक दिवस ताट आणलं नवऱ्या पुढे ठेवलं गेली निघून. नवरा म्हणे कुठं चालली तू? म्हणे बाहेरून एक वरात चालली, तेवढी वरात पाहते मी. बाबा माझ्या ताटात चपाती नाही, दही नाही, ताक नाही, तूप नाही, भाजी नाही, काहीतरी वाढ. काय सारखं गच्चीवरून खाली पाहते, गच्चीवरून खाली पाहते. ते म्हणे गच्चीवरून काही पाहत नाही, देखणी वरात पाहते. माझ्या लग्नात तर मला असं काही भेटलं नाही, पाहू दे एवढी सुखान वरात. असा राग आला त्याला. तो नेवासा तालुक्यातला होता. तो म्हणे तू काय मला काय मुक्ताईनगरचं समजून राहिली का? पट्ट्या सहन करणार नाही. त्यानं हात धुतला, गेला निघून. 5 दिवस घरी आला नाही. 6व्या दिवशी घरी आला गेवराईकर, पण एकटा नाही, वरात घेऊन आला. बायको म्हणे काय? म्हणे वरात. तुला लय हौस होती ना पाहिजे का? लोकांचे काय पाहिजे? पट्ट्याचीच पाहिजे. कर आरती. घरात किंमत मिळत नाही महाराज. व्यवहारात असे जीवन जगायला फक्त किंमत मिळत नाही. परमार्थामध्ये माणसाची हळूहळू किंमत वाढत जाते. पण रोज ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या कोणत्या माणसांचा अपमान झाला. आता या माऊली इथं त्यांना परमेश्वराने त्यांची दृष्टी काढून घेतली. हीच माऊली व्यवहारात असू द्या. दृष्टीहीन स्त्रीला किंमत आहे का व्यवहारात? पण टाळ गळ्यात आहे त्यांची नजर. तुमची नजर त्यांच्याकडे पाहण्याची एक वारकरी जीवनशैली जीवन जगणारी ती माऊली. देवानं तुम्हाला तारलं तर तुम्हाला जे किंमत देतं महाराज. जग बी किंमत स्वतःहून. अरे इथं कुठं मान मिळतो? न मान धन येतो प्रारब्ध हाती. देव बदलत असतो. आपण ज्यावेळेला आता हे रात्री पांडुरंगाचं दर्शन घेत होते, मी भरतभाऊंना परत फोन केला. ते मला म्हटले महाराज बाबा पांडुरंगाचं दर्शन घेतोय. फोन कट झाला. पुन्हा फोन केला. म्हटलं आमचा नमस्कार सांगा देवाला. ज्यानं म्हटलं नमस्कार सांगा त्याची आठवण काढून त्याला काय फायदा होणार आहे? असं असतं महाराज. आपलं हे डोकं फक्त पांडुरंगाच्या चरणावर टेकता असा देव आहे राज्यात आपल्या. आणि टेकलं की काय होतं? 2 गोष्टी आपल्या शाबूत राहिल्या म्हणजे आपलं प्रारब्ध बलवान असतं. एक तर हस्तरेषा उत्तम राहाव्या आणि प्रारब्ध रेषा उत्तम राहाव्या. देवाच्या चरणावर डोकं टेकलं की माणसाचं प्रारब्ध बदलत असतं. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश. ऐका, हरी कृपे त्याचा नाश झाला. तो नाश करून घ्यायचा असेल तर परमात्म्याच्या दिशेनं धावाधावी करा. या छोट्या छोट्या मुलाबाळांना मोठी माणसं होऊन गेली. संपलंय कीर्तन. अरे मायकल जॅक्सन नावाचा घेरा या देशात होऊन गेला, ज्याला 150 वर्ष जगायचं होतं. 150 12 डॉक्टर सोबत राहत होते त्याच्या. पैशाच्या जोरावर तो म्हणतो कोण देव 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 करता रे मूर्ख लोक. यांना कळतो का देव कशाला म्हणतात? अरे सगळं दान निसर्गाचं आहे. कोण देव 100 वर्ष आयुष्य देतो? पट्ट्या पैशाच्या जोरावर 150 वर्ष आयुष्य जगून दाखवेल. 12 डॉक्टर खरेदी करून घेतले जीवनभर. फक्त माझ्याकडे ध्यान द्यायचं. त्याची मान हल्ली तरी चेक करायची. ते तुम्ही मान का हलवली? पाय चुकीचा टाकला तरी ते म्हणायचे जोरा पाय हल्ला तुमचा. काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? 12 डॉक्टर त्याच्याकडे ध्यान द्यायला. थोडं लगेच डोळे लागले तरी ते म्हणायचे थोडं कमी वेगात पापण खाली आलं. तुमच्या काय डोळ्याला त्रास आहे का तुमच्या? असं म्हणायचे. खोकला आला तरी ते म्हणायचे टीबी वगैरे लक्षण आहे का चेक करून घ्या. इतकी चिकित्सा करायला किती जण? 12 जण सोबत. त्याच्या पुढे ऐका त्याला आजार नव्हता कोणता, पण डॉक्टर म्हटले तुमची किडनीच गेली तर मग काय करायचं? शंकेला वाव नाही. त्यानं किडनी डोनर, आईस डोनर, फुफ्फुस डोनर सगळे डोनर पैसे देऊन खरेदी करून ठेवले होते. ज्या दिवशी माझं जाईल त्या दिवशी तुम्ही मला तुमचं दान करायचं. पैसे देऊन ठेवले मोका. नाही गेलं तर तुमचं तुम्हाला, गेलं तर तुमचं मला. असा करार होता तो. 4 वेळाला त्याचं अन्न चेक केलं जायचं 12 डॉक्टरांच्या फॉरेन्सिक लॅब कडून. 4 वेळेला याला चांगला आहार भेटला पाहिजे. याच्या जेवणात कोणी विष घालू नये. 150 वर्ष 150 आयुष्य जगला पाहिजे. जगातलं भारी भारी पाणी त्याला प्यायला होतं. 4 वेळेला अन्न दिलं जायचं.
4 वेळ 2 भाकरी 2 चपात्या तसं नाही, कमी खायचं आणि जास्त ताकद मिळवायची. इतकं प्रोटीन युक्त अन्न दिलं जायचं. पैशाच्या गुरमीवर एवढं सगळं धीराचे गाजवणारा मायकल जॅक्सन जगप्रसिद्ध होता, पण त्याला 150 वर्ष जगून क्रांती करायची होती. गेवराईकर अवघ्या 50व्या वर्षात 2009ला देव न मानणाऱ्या माणसाचा खेळ खलास झाला. तुमच्या माझ्या बॅटरी का कुठे चमकवताय आपण? पैशाच्या जोरावर नसतं जीवन वाचवत. अरे वैद्य राखी जीवा, मग कोण द्याती जीवा? वैद्य जर जीवन सांभाळू शकले असते तर लोकांनी पंढरपूरच्या नाही तुमच्या गावच्या MD डॉक्टरच्या घराच्या वाऱ्या केल्या असत्या. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे, उत्तमची गती तो एक पावे. हे सूत्र पारलौकिक जरी असलं तरी रोज स्मरणात आणा. आम्हाला चांगलं ठिकाण मिळवायचंय. कसं मिळेल चांगलं ठिकाण? वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, मिळाला पुरुषार्थ तो कावाया दवडावा, पुरुषार्थ तो कावाया दवडावा, एका या वाच्या मध्ये करुणी मुरारी ओळगावा, एका वाच्या मध्ये करुणी मुरारी ओळगावा, एकादशी करुणी परलोक ठाकावा, एकादशी करुणी परलोक ठाकावा, एकादशी करुणी परलोक ठाकावा, जो एकादशीचं व्रत करतो, जो केशव माधव अच्युत वदता वय पातक हरण या सूत्राला मानतो, काया वाचा मने मुरारी ओळगावा. देवाला कायन वाचेन मनान मुरारी पर्यंत जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, वाडा सायासी, मला जे मिळवलं बापा ते खूप कष्टानं मिळवलं याची रोज ज्याला आठवण येते. उत्तमची गती तो एक पावेन, मग उत्तम भोगीन जीव खाणी. महाराज म्हटले परोपकार आणि परनिंदा. रोज परोपकार करा, काहीतरी दान करा, धर्म करा. 100 रुपये कमाई असेल तर 10 रुपये दान करा. काही जळही जात नाही ते दान करायला. कमाई लाख रुपये असेल तर 10,000 रुपये दान करा. आपल्या कमाईच्या टक्केवारीतून थोडासा टक्का भगवंताकरता, सदाचरणाकरता, सामाजिक कामाकरता जरूर खर्च करा. ते गेलेले 10% आपल्याला मात्र 90% जे पैसे शिल्लक आहे ते जगायला आनंद देतात. जायकवाडी धरण भरलं. तुमचं परवरीवर धरण कोणते? मुळा मोठा मुळा धरण भरलं की काय करता? आदेश होतो धरणाचे दरवाजे उघडा, नाही तर धरण काय कार्य होते. धरणाची घोटण्याची काय असते? भीती असते, शक्यता असते. जसं धरण भरल्यावर दरवाजे उघडावे लागतात, तसं आपलं व्यावहारिक जीवन गृहस्थ आश्रमात धरण भरलं, थोडा थोडा दरवाजा उघडत चाला. उदास विचार करी दरवाजा उघडला की मग ते आतलं पाणी सुरक्षित राहतं, चांगलं राहतं. आणि मग पुढे पिकाला आनंद देतं. ते काही माणसं उघडणंच विसरले. दाणे कापे हात नावळे ती विषयी मार. दान हा शब्द ऐकला की लोक म्हणतात थर 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 हात कापतात. तो बरोबर म्हणतो, दानानं हात थरथर कापू देऊ नका. दान हे एकदम प्रसन्न अंतःकरणानं करा. वा काय होईल त्याने? उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीवकानी. का तो परोपकार करतोय? नेने परनिंदा, स्वप्नात सुद्धा कोणाची निंदा करू नका. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो. चला पुढं. भूतदया गायी पशूंचे पालन. सगळ्यांनी गायी म्हशींचं पालन करा. घर बांधू नका नुसतं. एक एक गाय वागवा. आता गाया घेतल्या घरी आता आहे, नसली तर गाय आणायची, गाय दारा पुढं बांधायची. स्वतः आपण हातानं गाईचं शेण काढायचं, स्वतः आपण हातानं आपल्या गाईचं दूध काढायचं, आपल्या घरच्या मुलाबाळांना दूध द्यायचं. वत्साचेनी वर्षे दुबते होय घर देशे, झाले पांडवाचेनी विसे जग दूध धरण. अर्धीच होई कामाची आपल्या. वत्साचेनी वर्षे, वत्साचेनी वरसे दोबते होय घर देशे. तुमचं घर हा शब्द महत्वाचा आहे. तुमचं घर, घराच्या संबंधानं असलेले आपतज मुलं सगळे प्रसन्न राहतील गायीमुळं. भूतदया गायी पशूंचे पालन, ताणलेल्या जीवन वना माझी. कोणी आलं घरात, त्या घरात राहणाऱ्या महिला कुठे बसलेल्या? कुठं बसले? हात वरती करा. काही आजी कुठं कुठं बसले? आले नाही कीर्तनाला? अरे मालकीनबाई कुठे आहे? सावता कृपाच्या आहे माग बसले. त्यांना तुकोबऱ्यांनी आरुडी दिली त्या दोन्ही तिन्ही महिलांना, तिन्ही सोनांना.
तुम्ही ताणल्या जीवन वना माझी. कोणी पाणी प्यायला आलं तर पाणी द्या, आता पाणी द्या असं सांगावं लागणार आहे का या घरात? आल्या आल्या पाणी, आल्या आल्या तुमची व्यवस्था सगळी होईल. तुम्ही येणं जाणं वाढवा, एवढं येत जाऊ नका पण जास्त एकदम एक 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 दोन दोन येत जा. नाही तो कोण येतो घरा मुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा. तो बरे म्हटलं घर बांधलं की नक्की जावं पण जास्त जाऊ नये. का जास्त गेलो तर लोक म्हणतात काय येणं जाणं चालू केलं, नाहीच गेलो तर लोक म्हणतात घराशी न जाता म्हणती हा निष्ठूर. आज आपला विषय घर आहे त्यामुळे घराच्या संदर्भातली प्रमाण देऊ. घराशी न जाता म्हणती हा निष्ठूर, येता जाता घर बुडविली. जास्त गेलो तरी त्रास, नाही गेलो तरी त्रास. त्यांना तुमची आठवण येणार नाही, तुमचा त्रास होणार नाही. असं घरी येत चला, तुम्हाला पाणी मिळेल, तुम्हाला दूध मिळेल, चहा मिळेल, सगळं मिळेल तुम्हाला. तुम्ही या आनंदाने या. काही घरात नेहमी जा पाणी मागावं लागतं. पाणी बरं पूर्वी महिला पाणी विहिरून आणायच्या तरी पाण्याचा ग्लास हातात. आता पाणी माठात नळ, फ्रीज मध्ये नळ, कूलर मध्ये नळ, बादलीत नळ, कूलर मध्ये नळ, बेसिन मध्ये नळ. तुम्ही फक्त 5 वर्ष थांबा, पाहुणे आले की तोंडात बी नळ. माळी साहेब आले का थोड्या दिवसात पाणी असं नळ धरते लोक तोंडात. फार तुमचं पाणी नाकातून बाहेर येईपर्यंत माणसं पाणी पाजतील तुम्हाला. काळ बदलला, अतिथी देव भव राहिलं नाही. आता आपण सगळे आलो तेवढं तिथं काय लिहिलेलं होतं रांगोळी, अतिथी देवो भव. ताणल्या जीवन वना माझी, हे सूत्रच त्याच आहे. तुम्ही आतिथ्य करा, निश्चित तुमच्या जीवनात घरात समाधान तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त होईल. चला पुढं. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, कोणाचं वाईट तुमच्या हातून होऊ देऊ नका. चांगलं नाही झालं तरी चालेल पण वाईट करणाऱ्याच्या यादीत भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. करना किसी का बसा सको तो जो पड़िया न जला देना. मलहम पट्टी कर न सको तो कारण नमक न लगा देना. सदाचार अपना न सको तो पाप में पग मत भरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. गोड नाही झालं तरी चालेल कोणाचं वाईट, वाईट चांगलं नाही झालं चालेल कोणाचं, पण वाईट मात्र कोणाचं करू नका. एखादा संबंध नाही जुटला तुमच्याकडून चालेल, कोण कोणाचं होऊन राहिलं 2 एकरावाल्याचं तर होऊ द्या, तुमच्याही पोराचं होईल. सध्या पोरीचं लय अवघड झालं त्यामुळे कोणाचं लग्न जुळवता येत असेल तुम्हाला जुळवा. अंधा अपंगाचं जुळवा, पांगड्यांचं जुळवा. जे मंडळी गरीब दोबळ्यांचं 2चे 4 करणं याचं जगातलं कोणतंच पुण्य नाही. तुम्हाला जर आढळलं की वय आमची सोयरी चांगली होऊ शकते, 100% सुचवा. काय त्यांच्या प्रारब्धाला पुढं बांधते पण कोणाचं चांगलं व्हावं हा उद्देश मनात आणा. वाढवी महत्व वडिलांचे. सगळ्यात महत्वाचं तुमच्या पूर्वजांचं नाव तुम्ही वाढवा. आजीबाई ज्या वेळेला आता 98 वर्षाचे स्वर्गाला जातील, अजून त्यांना शताब्दी साजरी करायची. आपल्याला शताब्दी झाली आणि त्या जेव्हा स्वर्गाला जातील त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पूर्वजांना सांगले पाहिजे की तिन्ही पोरं काय माझी नातवंड निघाली. अहो त्यांनी स्वतःच्या कष्टानं घर बांधलं, सोना चांगल्या निघाल्या, आमची त्यांची मुलं चांगली निघाली. वाढवी महत्व वडिलांची. उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगीन जीवखानी. कीर्तन संपलाय, वेळही संपली. जगद्गुरु तुकोबारे म्हटले तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. ऐकूया धावती भैरवी म्हणा. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. तुका म्हणे हेची आश्रमाचे
सावका महाराज की जय।